अरे बाबा बाबा, डेंजर काम, डेंजर काम. मी वर्षभर वाट बघत असतो आणि फायनली तो दिवस आज आला आहे. महिला मंडळाचा जल्लोष बघा, जल्लोष पालखी निघालेली आहे आणि फुलांनी सजवलेली पालखी. समोर पाहू शकता तुम्ही, तलाव दिसतोय मला. पुण्यावरून येतो डायरेक्ट वाशीला जातो, नवी मुंबई. मावंड आई आणि खूप सुंदर असं सजवलेलं वेडी पाहू शकता, त्याच्यावरती नाव कोरलेलं आहे. टणळमधून पालखी जाईल आणि त्याच्यानंतर तिथून सुरुवात होईल. तर अशी साडी त्यांनी परिधान केलेली आहे. या साईडला पाहू शकता एकाच कलरची महिला मंडळ गावातले आहेत सर्व, आणि यांचा डान्स स्टेप बघा किती छानशी मॅचिंग केलेले आहेत. त्याला वडापाव असतो लहान मुलांसाठी, कोकम सरबत दरवर्षी आपल्याकडनं आहे. 60 लिटर इथं ज्युसेस बनवलेले आहे. 60 लिटर ज्युसेस बघायला भेटतात या साईड. हा उत्साह आणि जल्लोष सर्व बघायला भेटतं. आम्ही 1 महिन्यापासून आधीच तयारी सुरुवात केली आहे. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मंडळी कशा आहात, मजेत ना? आणि पालखी सोहळा तुम्ही बघताय परत गावात चालू आहे. जशी एकविराईची पालखी होते आपले चैत्र महिन्याची, त्याच्यानंतर पालखी सोहळे सर्व चालू होतात. तसंच आज आपण आलो आहे रबाले स्टेशन, म्हणजे राबाडे गावामध्ये. आणि राबाडा दिवा पण आपण म्हणतो, पण स्टेशनचं नाव या रबाले स्टेशन आहे. माझ्या बॅक साईडला तुम्ही स्टेशन बघताय. आणि आज आपण इथून पालखी सोहळा कव्हर करणार आहोत. कसं असणार आहे, काय असणार आहे, सर्व सोहळा आपण बघणार आहोत. आणि तुम्ही जर या गावातून ब्लॉग बघत असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला गावातला ब्लॉग तुमच्या कसं वाटला नक्की कमेंट करा, कारण की मी सुद्धा यंदा पहिल्यांदा आलो या गावामध्ये. आणि कसं काय पालखी सोहळा असणार ते सर्व आपण कव्हर करूया. तर चला, आणि हो, कमेंट करायला विसरू नका. सर्वात पहिले सबस्क्राईब पण करा. सो चला बघूया कुठून पालखी निघते आणि कुठपर्यंत पोहोचणार आहे आणि काय काय कव्हर करता येणार आहे. समोर पाहू शकता तुम्ही, तलाव दिसतोय मला. आणि या तलावाची इथून पालखी निघते आणि पालखी सोहळा बघा सुरुवात झालेली आहे. हा जो रोड आहे हा ठाण्यावरून येतो डायरेक्ट वाशीला जातो, नवी मुंबई. म्हणजे ऐरोली, रबाडे, घनसोली, तुर्बा इथून हा रोड जातो आणि परत तो रूट तिकडून येतो. आणि जर तुम्हाला मुलुंड वगैरेला जायचं असेल तर ऐरोलीवरून असा लेफ्ट मारून मग तुम्ही मुंबईला जाता. तर हा तो रूट आहे. तुम्ही जेव्हा नवी मुंबईला किंवा पनवेल साईडला जात असाल तर तुम्हाला हा तलाव लागत असेल. सो या साईडला. आणि इथं हर्षल आहे आणि बरेच दिवसांनी हर्षल भेटलेला. हर्षल कसा आहेस? एकदम मजेत, एकदम मजेत. खूप दिवसांनी भेटलोय. आणि हर्षलबद्दल मी नंतर तुम्हाला सांगेलच की आम्ही पहिला जोडीलाच असायचो, पण आता या त्याच्याच गावामध्ये आले ब्लॉग काढण्यासाठी. आपण जाऊया जवळ, पालखी सोहळ्याची सुरुवात झालेली आहे. गावदेवी माते की जय. चला मंडळी, समोर तलाव बघायला भेटतो आपल्याला. आणि या तलावामध्ये इथे तुम्हाला एक देऊळ बघायला भेटते, मंदिर. आणि त्या साईडला पण एक मंदिर आहे. तर गावदेवीची पालखी निघालेली आहे, चावंड देवीची पालखी. आणि इथून मला सांगतो, तिथून ती पालखी सोहळ्याची सुरुवात झाली आहे बघा. इथून पालखी सोहळ्याची सुरुवात झाली आणि इथून पालखी पाण्यामधून या बहिणींना भेट देऊन
म्हणजे इथं बहिणींची भेट देवाला आणतात. म्हणजे बहिणी जेव्हा भेट होते त्या बहिणीची भेट होऊन मग परत पालखी तिकडून म्हणजे या साईडला पालखी सोहळ्याची सुरुवात होते. याच्या मागची स्टोरी काय आहे, पालखी सोहळ्यात अजून काय बघायला भेटतं ते सर्व आपण बघूया, जाणून घेऊया. हे बघा इथं की इथून देवी काय ते पालखी सोहळा इथून का सुरुवात येते कसं सर्व नियोजन आपण बघूया. आणि पालखी सोहळ्यामध्ये कोण कोण आपल्याला बघायला भेटतं ते सर्व आपण बघूया. आणि बघा या साईडला आपल्याला भाऊ भेटले ते गावातून मंडळी आहे, सर्वांना भेटूया आपण. पालखी पाहू शकता तुम्ही, पालखी निघालेली आहे आणि फुलांनी सजवलेली ही पालखी या साईडला पाहू शकता. आणि खूप सुंदर अशी सजवलेली ही पालखी आहे. बघा या साईडला पालखी सोहळ्याची सुरुवात झालेली आहे. संपूर्ण गावकरी मंडळी इथं मागे बघायला भेटतात आहे तुम्हाला. आणि एकूण एक आपण मंडळी कव्हर करूया. संध्याकाळ जशी संध्याकाळ होईल तर प्रत्येक गावातले महिला मंडळ ताई भाऊ लोक सर्व जॉईंट होतील या पालखी सोहळ्यामध्ये. हे आपल्याला सर्वांना बघायला भेटणार आहे. आणि हे साईडला बघा पालखी सोहळा कसा निघालेला, मोठी पालखी आहे खूप. बरेचशे गावामध्ये छोट्या छोट्या पालखी असतात पण ही पालखी बघा किती मोठी आहे. आणि आतमध्ये आपण आता थोडं जवळून जरा पालखीला कव्हर करूया, कारण की गुल्हाल पालखी सोहळ्यामध्ये हा गुल्हालाचा मान असतो. जेव्हा पण कुठे गावातल्या पालखी सोहळ्यात पालखी निघते तेव्हा तुम्हाला फक्त गुल्हाल आणि गुल्हाल. आता माझा चेहरा तुम्ही सुरुवातीला इंट्रोमध्ये बघितलेलाच आहे, पण त्याच्यानंतर बघा हावभाव सर्व चेंज, कलर चेंज होणार आहे. ते बघा हा उत्साह आणि सुरुवात आहे. बघा या साईडला मंडळी आहेत, गावातल्या मंडळी आहेत सर्व. इथे या साईडला गावदेवी माते की जय. बघा या साईडला ही देवी आहे आई चावंडा आई. आणि खूप सुंदर असं सजवलेलं वेडी पाहू शकता, त्याच्यावरती नाव कोरलेलं आहे, किती सुंदर असं. आणि देवीचा मुकुट आणि हा पूर्ण सजावट केलेली आपल्याला पालखीमध्ये बघायला भेटेल. खूप सुंदर अशी पालखी कव्हर केलेली सर्व गावकरी मंडळी आहे तिथं. प्रत्येकाला आपण भेट घेऊया. जाऊया आता आपण पालखी सोहळ्याच्या पुढे गावकरी मंडळी कोण कोण सर्व नाचतात ते उत्साह काय ते सर्व आपण आता बघूया. या साईडला पाहू शकता ब्रास बँड सज्ज झालेला आहे. हा गावातलाच ब्रास बँड आहे. या साईडला कोलीवाडा ब्रास बँडचं नाव आहे. या साईडला सर सर्वांना आपण कव्हर करूया. एकूण एक मंडळी जाऊ. मंडळी आता इथून पालखी क्रॉस होते या साईडला. हे बघा हा मेन रोडवरून पालखी ईस्टमधून, ईस्ट का वेस्ट काय इथं आता गाव मला पण माहिती नाही आहे. इथं गाव आणि सेक्टर आहे, नाही मुंबईमध्ये ईस्ट वेस्ट नसतं फक्त सेक्टर आहे. सो इथून आता ही पालखी निघालेली आहे आणि हा आता रोड क्रॉस करतील आणि त्या टनलमधून मग पूर्ण गावामध्ये जाते. आणि गावामध्ये जो उत्साह बघायला भेटणार आहे ना, तुम्ही मला जास्त काय बोलता नाही येणार, पण त्या व्लॉगमध्ये फक्त आणि फक्त तुम्ही बघा काय उत्साह आणि जल्लोष असतो सर्व गावकरी मंडळीचा. आता हे बघा समोर तुम्हाला एक टनल बघायला भेटतं आहे, त्या टनलमधून पालखी जाईल आणि त्याच्यानंतर तिथून सुरुवात होईल. स्वतः रोड क्रॉस होतं आहे. या साईडला पाहू शकता तुम्ही बघा ही पालखी पूर्ण. तर जाऊया आपण पण या टनलमधून. बघा इथे टनल आहे, या टनलमधून पालखी जाईल आणि त्याच्यानंतर पुढे परत कनेक्ट होईल आणि गाजावाजा परत चालू करण्यात येणार आहे. तुम्हाला सर्व बघायला भेटणार आहे. या साईडला पाहू शकता तुम्ही पालखी येते आणि पालखी खूप छानशी सजवलेली आहे, बरीचशी मोठी पालखी. की जय उदो 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 जय. डेंजर काम एकदम डेंजर काम. न सांगता लावला भाई, डेंजर काम केलं या डायरेक्ट न सांगता. डेंजर एकदम डेंजर काम. सांगितलं ना डायरेक्ट सरप्राईज दिला भाई, एकदम डेंजर. मंडळी पाहू शकता इथे समोर गावातल्या मंडळी आहेत आणि सुंदर अशी साडी त्यांनी परिधान केलेली आहे. या साईडला पाहू शकता एकाच कलरची मँगो कलर, आपण येल्लो त्याला येल्लो नाही म्हणू शकत पण हा मँगो कलरमध्ये. आणि खूप छानसं नृत्य करतात बघा. या साईडला पाहू शकता डान्स त्यांचा आणि किती उत्साह. नंतर आपण महिला मंडळाला पण भेटूया, यांना कसं वाटतं यांच्या गावात जो पालखी सोहळा असतं. बघा हा उत्साह बघा, किती छान नाचतं ते सर्वजण. आणि ड्रोन पण सज्ज झालेलं आहे. या साईडला भाऊचा ड्रोन आहे आणि ड्रोनचे फुटेज तुम्हाला सर्व गावातले जेवढे पण असतील त्या इकडे बघायला भेटणार. बघा इकडे ड्रोन आणि ड्रोनचे फुटेज तुम्हाला बघायला भेटणार आहे सर्व. आणि खूप छान वाटतं आहे
थोड्या वेळामध्ये अंधार होईल तेव्हा पालखी कशी सजवलेली आहे ते सुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे. हे बघा या साईडला पाहू शकता, अजून पण महिला मंडळ गावातले आहेत सर्व. आणि यांचा डान्स स्टेप बघा किती छानशी मॅचिंग केलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण कुठल्याही गावामध्ये जातो त्या साईडला हे सर्व मॅचिंग आपल्याला साड्या बघायला भेटतात. हा उत्साह बघा, हा जल्लोष आपल्याला इथे बघायला भेटतोय गावकरी मंडळींचा. इथे छान लहान लहान मुलं सर्व पेहनावा केलेले आहेत, खूप छानशी तयारी केलेली आहे. हे स्टेप्स बघा, यांचे डान्सचे स्टेप बघा, मॅचिंग स्टेप बघा. जसे साडी मॅचिंग आहे तसे यांचे डान्सचे स्टेपसुद्धा सोबत करतात आहे. मंडळी नाच गाणं तर चालूच आहे आणि या साईडला पाहू शकता तुम्ही. हे बघा हे डान्स संपत नाही भाई, हे काय आता सुरुवात झालेली आहे, अजून बरंचसं नाच गाणं आपल्याला बघायला भेटतं. बघा या साईडला आपल्याला ज्युसेस बघायला भेटतात आहे. इथं काय दादा काय आहे? कोकम सरबत आहे. ओके. नाश्त्याला वडापाव असतो, लहान मुलांसाठी कोकम सरबत दरवर्षी आपल्याकडनं आईची जेवढी सेवा करता येईल तेवढं आम्ही करत असतो. माझं नाव चेतन पाटील, मी आमचे पाटील परिवारातर्फे तुमचंसुद्धा, तुम्ही यूट्यूबर आहेत, आमच्या गावामध्ये आले प्रथम आम्हाला खूप बरं वाटलं. तुमचंही सुद्धा आमच्या मंडळाचे आमच्या गावाच्या तर्फे हार्दिक स्वागत. धन्यवाद. थँक्यू. बघा या साईडला हे सर्व मानपान असतं, जेवढं पण भाविक आहेत ना गावातले ते कसं नाच गाण्याच्या नंतर ती सेवा असते, प्रेमीपोटी सर्व सेवा करत असतात. आणि इथं लायटिंग वगैरे बघायला भेटतात आहे. बघा इकडे कोली कॉस्ट्यूममध्ये तुम्हाला संपूर्ण लोक बघायला भेटतात आहे. या साईडला कुर्ते वगैरे आपण जाणून घेऊया किती सारे कुर्ते आहेत. या साईडला बघा इकडे बरीचशी मंडळी, इथे गावातला रोहित आहे आपला या साईडला, इथं भाऊजी आहेत आणि इथे सुद्धा आपल्याला सोय केलेली आहे. कसली सोय ते सर्व आपण जाणून घेऊया. हे बघा इथं आपल्याला बघायला भेटतात आहे, या साईडला ज्युसेस बघायला भेटतात आहे. बघा इकडं या साईडला. आणि भाऊ काय ज्युसेस, कुठले ज्युसेस आहेत? काय बोलता माहिती का? पायनॅपल किती 7 लिटर आहे ना? 60 लिटर इथं ज्युसेस बनवलेले आहे. 60 लिटर ज्युसेस बघायला भेटतात या साईडला बघा. आणि थंडगार ज्युसेस सर्व बघायला भेटतात. यांचा ग्रुप आहे या साईडला बघा, इथे तुम्हाला पूर्ण ग्रुप बघायला भेटतात या साईडला. अय दीदी नाचत नाही का तू? नाचत नाही? बोल काहीतरी बोल. हॅलो चला या साईडला इथे. आणि रोहित आलेला आहे. रोहित या मामाच्या गावात आलेला, कसा वाटतं जरा पालखी सोहळ्यात? दरवर्षी येतो, मी त्याचा लहानपण इथं गेलेला, आपल्या दातुली गावातलाच आहे, मित्रच आहे माझा, पण आता त्यांचा मामाचा गाव आहे, इथे येत असतो तो. आणि या साईडला पालखी सोहळा, आणि इथं पालखी आली की काहीतरी आपल्याला असं वाटतं काहीतरी फायर शो वगैरे बघायला भेटणार आहे. समोर LED स्क्रीन लावलेली, इकडे रश्मिता आहे या साईडला.
साईडला कोली सुरका पहिनावा आणि लाल टोपीस म्हणजे कोल्यांची शान समोर पाहू शकता तुम्ही. खूप सुंदरसा पहिनावा गेलेला आहे, मॅचिंग केलेलं आहे. आणि गुल्लालला आपण थांबवू नाही शकत. हा गुल्लाल हा उत्सवमध्ये तुम्हाला या पालखी सोहळ्यामध्ये बघायला भेटणार आहे. हा जल्लोष बघा, या काही लोकांचा महिला मंडळाचा जल्लोष बघा. जल्लोष म्हणजे खरोखर हा उत्साह आणि हे जल्लोष हे सर्व बघायला भेटतं. अशा पालखी सोहळे गावात यात्रा जत्रा होत असते. आणि धमाल बघा, हा एक दिवस असतो ज्याच्यामध्ये त्यांना सर्व त्यांचा दिवसभराचं काम सोडून एक दिवस ते पालखीसाठी काढतात आणि तयारी करून 15-20 दिवसाची त्याची तयारी असते. तयारीच्या नंतर हे संपूर्ण पालखी सोहळा इकडे जातात रात्रभर.
चला मंडळी, समोर ग्रामस्थ मंडळी आहेत, समोर पाहू शकता ताई खूप सुंदर अशी तयारी केलेली आहे. ताई, प्रश्न दोन असणार आहे. पहिला की जो सण आहे पालखी सोहळा गावदेवी आईचा, तो कसा असतं, किती महिन्या अगोदर तुम्ही लोक तयारी करता? आमची 2-3 महिन्या अगोदरच तयारी चालू असते आणि हा सण म्हणजे एप्रिलमध्येच असतो. आणि ही परंपरा 150 वर्षापासून चालू आहे, जे आत्तापर्यंत चालू आहे आणि या पुढे पण चालू राहीलच. आणि हा जो सोहळा आहे याची आम्ही वर्षभर वाट बघत असतो आणि फायनली तो दिवस आज आला आहे. आणि आम्ही आत्तापर्यंत खूप एन्जॉय केलं आहे आणि यापुढे पण आम्ही एन्जॉय करू. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी इकडे बघतो गावागावात जेवढे पण महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांनी मॅचिंग केलेली आहेत. मला असं वाटतं कुर्ते वगैरे 500-1000 असतील कुर्ते. हो. आणि जेवढे पण ग्रुप आहेत महिला मंडळाचे, वेगवेगळे साड्या, ड्रेसेस, वेगवेगळ्या कोली लुक केलेले आहेत जसं तुम्ही सर्वांनी. तर याची सर्व तयारी कधीपासून करता, किती दिवस असतं आणि तुम्ही आजचा दिवस कसा साजर करता? साधारणतः आम्ही स्वतः पर्सनली म्हणजे आम्ही 1 महिन्यापासून आधीच तयारी सुरुवात केली आहे. साड्या, लूक, आमचा ज्वेलरी सगळं आम्ही 1-1.5 महिन्यापूर्वीच आधी डिसाईड केलं आणि बस. ओके. आणि त्याच्यानंतर मग आजचा दिवस कसा सकाळपासून ते आतापर्यंत, आणि ही पालखी कधी पोहोचेल आता तिकडे जिकडून निघालेली? आता 5-5:30ला पालखी ओके, मंदिरातून म्हणजे निघते. सकाळी संध्याकाळी निघते आणि नंतर रात्री परत 1-1.5-2 वाजता 12:30-1 पर्यंत. 12:30-1 वाजता. प्रत्येकाच्या दारात येते पालखी हा. आणि मग तो प्रत्येकाला एवढी हौस असते आपली पालखी आमच्या दारात येईल, कधी दारात येईल असं वाट बघत सगळे बसलेले आहेत. मानपान असतो जो आईचा जोपर्यंत ताटाने ते आरती दारात येत करतात. नाही तोपर्यंत आम्ही डान्स करू शकत नाही. बरोबर. आणि आता तुम्ही डान्स बघणार पुढं. गावदेवी माते की जय, गावदेवी माते की जय. जो मान असतो आपल्या घराची, तर आल्याच्या नंतर आरती वगैरे करतात पालखीची संपूर्ण महिला मंडळ या साईड. आणि गुल्हाल पाहू शकता तुम्ही. गुल्हाल बघा कसा वाजते. गुल्हाल फक्त आणि फक्त गुल्हाल बघा कसे उडवतात. डेंजर काम असतं गुल्हालाला. पाहू शकता मंडळी, पालखी फिरवलेली आहे आणि तो आता पालखी गावाच्या बाहेर परत जाणार आहे या साईडून. इथे ही पालखीचा मानदान करतात. हे बघा या साईडला जो मानपान असतो पालखीला, आणि इथून आता पालखी फिरेल या साईडून परत जाईल ती. आणि मग ज्या रूट आहे पुढचा प्रवासाला निघेल तिथं ते पालखीला मला असं वाटतं कमीत कमी 1.5 ते 2 वाजतील संपूर्ण पालखी सोहळा संपण्यासाठी. जो हा पूर्ण उत्साह जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय.
बेकार एकदम बेकार डेंजर. हा उल्हासा जल्लोष बघा कसला जल्लोष आहे आणि फटाके कंटिन्यू वाजतात आहे, कंटिन्यू फटाके वाजतात आहे. पालखी आता निघालेली आहे, आलेली मोठी 70% गावातून फिरून आलेलीच आहे आणि इथून आता पुढे हायवेला जाईल म्हणजे रोडला. मी जल्लोषासाठी बघायला भेटतोय या पालखी सोहळ्यामध्ये. आणि गुलाल भाई बघा, गुलालचं काय तारा नाही, गुलाल बघा भाई, गुलालचं काम एकदम डेंजर आहे, गुलालचं काम एकदम डेंजर आहे. गुलालला काहीच करू शकत नाही आपण, एवढा गुलाल उडतो या गावामध्ये. हर्षलचा कलर दिसत नाही, एवढा हैराण केलेला आहे गुलाल उडून उडून संपूर्ण आहे बघा. हे मजा असं उत्साह असतं पालखी सोहळ्याचा, कारण की एक दिवस असतं आणि या पालखी सोहळ्यामध्ये वर्षभराची वाट बघावी लागते हा गुलाल अंगावर लागण्यासाठी. म्हणून काय नाही चालतं. आणि मला असं वाटतं गुलाला 2-3 दिवस तरी निघणार नाही, एवढा कठीण एकदम डेंजर गुलाल उडवतं ते संपूर्ण गावातली मंडळी. आणि प्रत्येकाच्या घरात 100-50 किलो गुलाल नक्कीच असणार आहे, कारण की मी संध्याकाळी 5 वाजल्यापासून बघतोय कंटिन्यू गुलाल. बाबा 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 या बघा काय डेंजर काम, डेंजर काम. गावदेवी माते की जय, गावदेवी माते की जय. हा गुल्लाल बघा, एवढा गुल्लाल रोज हा गुल्लाल रोज उडतो एवढा. आणि रोज मला पालखीमधून रोज जेव्हा पण घरी जातो ना बाई, मम्मीचे ऐकणं गाणं ऐकावं लागतं. डेंजर काम होतं आता, डेंजर एकदम डेंजर लुक झालेला आहे माझा या, कारण की गुल्लाल एवढा असतं ना, खूप डेंजर गुल्लाल. आणि तरी नशीब याच्यामध्ये रांगोली मिक्स नाही आहे, एकदम डेंजर काम आहे. बघा तिकडे ओमकार आहे, चष्मा लावून आहे, तर आपण ओमकारचे पण घरी जाऊया. आता इथून निघणार आहे पुढे जाण्यासाठी. त्या साईडला मांडपाट चालू आहे बघा, तुम्ही पाहू शकता. इथं मांडपान चालू आहे या साईडला. आणि इथून प्रत्येक घराघरी जेव्हा पालखी येते तेव्हा आरतीचा ताट घेऊन पालखीजवळ घेऊन जातात आणि मग पालखीची आरती वगैरे करून जो मान असतो, तो मनाची श्रद्धा असते ती आपण पूर्ण करून पुढे पाठवतो. ही गल्ली संपूर्ण भरलेली आहे, या साईडला पाहू शकता तुम्ही. पोरांचा जल्लोष बघा. हा जल्लोष आहे पोरांचा.
इकडे बघा. मंडळी आता ओमकारच्या घराजवळ पालखी आलेली आहे आणि इकडे डीजे लावलेला आहे बघा. या साईडला पाहू शकता तुम्ही डीजे, बँड पथक आणि हा गुल्हाल. गुल्हालला तोडणं भाई, गुल्हाल. घरातली आपली ओमकारच्या घरातली मंडळी आहे सर्व. या साईडला ओमकारच्या घरातली मंडळी इथं पाहू शकता तुम्ही. आणि इथं ओमकारची मम्मी आहे. या साईडला इथं ओमकार हे बघा, या साईडला पाहू शकतो मी. आणि जल्लोष बघा किती पाहू शकता गावकरी मंडळीचा. रात्रीचे 12 वाजत आलेले आहेत आणि अजून पण डान्स वगैरे सर्व यांचं चालूच आहे.
मंडळी या साईडला बघा, गँग पाहू शकता. गावातली मंडळी आहे सर्व या साईडला. हा उत्साह, हा जल्लोष सर्व पाहायला मिळते आणि सर्व राबाडे कोलीवाडा म्हणजे रवाले या गावामध्ये बघायला भेटतंय. या साईडला पाहू शकता तुम्ही, या उत्साह जल्लोष आहे. आणि एवढी रात्र झालेली आहे तरी पण संपूर्ण गाव बाहेर आलेलं आहे आणि एकत्र होऊन नाच गाणं चालूच आहे. मंडळी होलीला बघा कसा कलर असता रे बाबा बाबा. डेंजर काम, डेंजर काम, एकदम डेंजर काम केला बाई. डायरेक्ट हलवून टाकला, सर्वांना हलवून टाकला. म्हणजे आता शेवटच्या क्षणी पालखी पोहोचलेली आहे गावातली आणि आता इथून रोडवर पालखी निघेल. त्या साईडला बघा, इकडे त्या साईडला पालखी निघेल रोडवरती. या साईडला इथे ग्रामस्थ मंडळी आहे सर्व. हा मजा उल्हास जाण बघा इकडं. हे ताई तर कंटिन्यू नाचतात, आल्यापासून नाचतात ते. आणि या साईडला पण बघा हे सर्व ग्रामस्थ मंडळ. अरे बाबा, जोपर्यंत पालखी पोचत नाही ना त्या स्थानावरती तोपर्यंत सर्व उत्साह आणि जल्लोष डान्स सर्व बघायला भेटणार आहे. बघा या साईडला पाहू शकता, इकडे भाऊ लोक पण आहेत या साईडला आणि इकडे ताई लोक पण आहेत. इकडे पण बसलेले, तिकडे गावकरी मंडळी आहे सर्व या साईडला. इथे पण आई लोक बसलेले, हे जुनी मंडळी आहे सर्व गावातली मंडळी आहे. त्यांचा हा प्रेम आहे, पालखी सोहळ्याचा प्रेम आहे. गुल्हाल बघा, गुल्हाल मी तुम्हाला दाखवला का, जो गुल्हाल होता ना त्या गुल्हालमध्ये मी सुद्धा पूर्ण लाल लाल झालो आहे. लाल लाल, एकदम लाल लाल गुल्हालमध्ये. तर एकदम डेंजर काम आहे बघा. गुल्हाल आहे ना गोय बघा, तुम्हाला फक्त आणि फक्त गुल्हालच बघायला भेटते. बघा गुल्हाल बघा तर कसा उडवल बघा, हे बघा. चला मंडळी, आता निघतो आपण घरी जाण्यासाठी आणि वाजलेले तुम्हाला असं वाटतं 1 वाजत आलेले असतील, 12:30-1 झालेलेच आहेत. आणि मजा आली, फक्त गुलाल बघायला भेटला आहे. आणि मी लिटरली माझा सकाळचा इंट्रो बघा तुम्ही, सकाळचा मला इथं फुटेज कुठे लावता आली तर ठीक आहे, तेव्हा माझा अवतार बघा आणि आत्ताचा अवतार बघा कसं झालेलं आहे, पूर्ण चेंज झालेला आहे आणि एकदम डेंजर काम झालं आहे बाई. आणि मला आता घरी जाऊन आंघोळ करावी लागणार आहे.
डेंजर एकदम, म्हणजे ना असं गुलाल नाही तिकडे तिकडे गेलेले आहेत काय सांगू तुम्हाला. पण खूप मजा आली. आणि मालवणी कोळीवाड्यामध्ये पण असं जेव्हा त्या टायमाला गेलेलो ना तेव्हा पण खूप गुलाल होतं. तेव्हा तर एवढा कोणी माखवला नव्हता, पण यावेळी गावकरी मंडळींनी पूर्ण माखवलेलं आहे मला. सो निघतो आपण घरी जाण्यासाठी. आणि कसं वाटलं तुम्हाला सर्व, जेवढा कवर करायला भेटला, जेवढ्या लोकांना घेता आला ब्लॉगमध्ये तेवढा आपण घेतलेला आहे. बाकीच्या भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जर रबाडे म्हणजे रबाले, ज्या स्टेशनचं नाव रबाले पण आपण राबाडा गाव म्हणतो, राबाडा कोळीवाडा, तुम्ही व्लॉग बघत असाल तर कमेंट करा आणि कसं वाटलं. आणि काही लोकांना मला असं वाटतंय की एवढी खाली पिली नीली झालेली ना की डेंजर होते. डेंजर गुलालचा कार्यक्रम होता. आणि शेवटचा जो तो आताचा इव्हेंट होता, म्हणजे जो फायर शो केला, खूप छान केला. मस्त निघतो आता. चला घरी जाण्यासाठी. बाय, गुड नाईट. तुम्ही सर्व पण झोपा. आम्हाला काय झोप येणार नाही, कारण की मला व्लॉग एडिट करायचं आहे तुमच्यापर्यंत. सकाळी 11-12 वाजेपर्यंत ही व्हिडिओ पोचली पण पाहिजे, तसं पण आहे. सो आता 1.5-2-2.5 तास व्लॉगला जाणार आहे एडिट करता करता. त्याच्यानंतर अपलोड वगैरे. तर ही गोष्ट सर्व करता करता सकाळचे 4:30-5 वाजणार आहेत. आणि मग त्याच्यानंतर झोपायला लागेल. सो चलो, पब्बा. जय हिंद, जय महाराष्ट्र. राधे राधे.